राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमधला शाब्दिक वाद आता भाजपच्या निलेश राणेंची एंट्री झालेली आहे। मात्र पदाधिकाऱ्यांमधल्या या शाब्दिक वादाची धग महायुतीमध्ये खटके उडण्याच्या दिशेने तर जात नाहीये ना, अशीही शंका वर्तवली जाते। पाहूया। आता अजितदादा पवार बोलतोय, माननीय बोलतोय, तुमचे जेवढे नेते आहेत त्यांचे कपडे उतरवल्याशिवाय, त्यांचे आब्रूचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही। अजितदादांवर जर टीका केली ना बेट्या तुझ्या त्या राज ठाकरेंनी, तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही। राजसाहेब कुठे आहेत, आपण कोण आहोत? आता काचा फुटतायत ना, थोबाड फुटायलाही वेळ लागणार नाही असं माझं म्हणणं होतं। अमोल मिटकरी आणि मनसेतलं भांडण आता हळूहळू महायुतीपर्यंत वाढत जाईल का, अशी चिन्ह दिसू लागली आहेत। मनसे मिटकरींच्या वादात आता भाजपच्या निलेश राणेंनी उडी घेतली आहे। म्हणजे वादाला कारण ठरणारं विधान केलं राज ठाकरेंनी, त्यावर जहाल उत्तर दिलं राष्ट्रवादीच्या मिटकरींनी। त्याविरोधात चेंबूरच्या मनसे पदाधिकाऱ्यांना अकोल्यात जाऊन तोडफोडीसाठी चिथावणी दिली। त्या तोडफोडीच्या वेळी हजर राहिलेल्या मनसेच्या एका तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं। मिटकरी मनसे पदाधिकाऱ्यांमधला वाद अजित पवार आणि राज ठाकरेंबद्दल आक्रमक टीकेपर्यंत गेला आणि त्यात आता भाजपच्या निलेश राणेंनी उडी घेतली आहे। गेले 2 दिवस राष्ट्रवादीकडून एकटे अमोल मिटकरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना उत्तरं देत आहेत। मात्र मुकाबला तोडीस तोड होत असल्यानंच निलेश राणेंना धावून जाण्याची वेळ आल्याचं सांगितलं जात आहे। पवार साहेबांनी जर केस जिंकली तर तुझ्या त्या झोलर दादाला 70,000 करोडचा झोल केलाय ना, त्या झोलर अजित दादाला कटोरा घेत फिरावं लागेल। माझ्या पक्षाला नाव द्या, माझ्या पक्षाला चिन्ह द्या बोलत पवार साहेबांबद्दल चुकीच्या शब्दांमध्ये बोललास तर याच्याहून वाईट शब्दांमध्ये माननीय अजितदादा पवारांबद्दल बोललं जाईल। तुमचे जेवढे नेते आहेत त्यांचे कपडे उतरवल्याशिवाय, त्यांचे आब्रूचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही। चिले, अरे मना चिल्या, तुझे ओठाची काय दुधाचे ओठ नसतील सुकले रे। अजितदादांवर जर टीका केली ना बेट्या तुझ्या त्या राज ठाकरेंनी, तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा। काय त्याची अवकात आहे? तो देशपांडे, हा चिल्या, याची अवकात काय? यांना घरात बायको साला इज्जत देत नाही। ही लोक आता अजितदादावर भुंकायला लागली। अजितदादांवर जर टीका केली ना बेट्या तुझ्या त्या राज ठाकरेंनी, तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही। आपण कोण आणि राजसाहेब कोण याचा भान ठेवून कोणी जे टीका करत असतील त्यांनी टीका करावी। राजसाहेब कुठे आहेत, आपण कोण आहोत? आता काचा फुटतायत ना, थोबाड फुटायलाही वेळ लागणार नाही असं माझं म्हणणं होतं। कारण का ज्या पातळीची टीका ते करतात, तुम्ही राजकीय टीका करा, काही हरकत नाही। तुम्ही पर्सनल टीका कराल तर मग जे होतंय त्याच्याहून वाईट परिस्थिती तुमच्यावर येईल। म्हणून शेवटचं वाक्य माझं असं होतं की आता शब्द जपून वापरा आणि स्वतःला आवरा। मात्र मनसे मिटकरींमधले भांडण खरं आहे की फक्त स्टंटबाजी, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कारण दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर टीका होत असताना प्रमुख नेत्यांनी याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।